वर्षापूर्वी जातीवाद्यांच्या मस्तकावर परिवर्तनाचा घाव घालून जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध अन्याय अत्याचाराच्या विरोधात हातात नंगी तलवार घेऊन खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य प्रस्थापित करणारे तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांनी गावच नव्हे तर माणसाच्या मेंदूतील घाण सुद्धा जाळून काढली ते वैराग्य मूर्ती गाडगे बाबा. तसेच माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. मित्रांनो, ज्यावेळी अभूमीमध्ये धर्माचा मुकुटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं. अनेक वर्षांपासून चतुर्वर्ण व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबला गेलेला होता. चार वर्णांवरनं 4000 जाती निर्माण झाल्या होत्या. माणसांपेक्षा दगड गोट्यांना जास्त किंमत होती. नदीतल्या गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता. अनेक माणसांच्या कष्टकऱ्यांच्या अंगावरती कोंब आलेले होते. त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता. 1 रुपयाचं नाणं एका ताटाप्रमाणे वाटत होतं. आणि या सर्वसामान्य माणसाची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या गोरगरिबांच्या व्यथा, वेदन आणि अश्रू यांची सहल इथल्या नीतीला लागायला लागते. आणि मग इथल्या गोरगरिबांचा कोंडेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला. आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छत्रावरती पाय ठेवून अनेक वर्षांपासून झालेल्या विकारांच्या दऱ्यामधून वाटे वृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे नेमकं काय हे सांगताना आचार्य असं म्हणतात, बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत बंड. बाबासाहेब म्हणजे जुल्माविरुद्ध उचकारलेली वज्राची मुठ होय. बाबासाहेब म्हणजे जुल्म करणाऱ्यांच्या आतडी बाहेर काढणारं वागणं होय. कसं असतं ना मित्रांनो, बलवालांनी दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विषमल्ली जागी पेरावी असं हे जंगली जग आहे. आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात, ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या कुंडलात संस्पृष्ट अधिशिष्ट निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पण एवढं सुद्धा करून सुद्धा कित्येकांच्या कपाळावरती आतापर्यंत पण काही जण तर बाबासाहेबांना फक्त दलितांचेच पुढारी मानतात. पण लक्षात घ्या, बाबासाहेब हे कोणत्याही जाती धर्माचे नसून ते संपूर्ण भारत देशाचे नेते होते. आणि आज म्हणूनच त्यांनी भारताचे संविधान या देशासाठी अर्पण केले. आणि ज्या 1000 देशात सुद्धाही महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकला नाही, पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या खुर्चीवर सुमित्रा महाजन बसू शकल्या. हीच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ताकद आहे. मित्रांनो, जाता जाता एक संदेश देऊ इच्छिते. हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावला, हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावला, रोखा द्यायला वा देशाच्या प्रगतीला, रोखा द्यायला वा देशाच्या प्रगतीला. जय हिंद. थँक्यू. अतिशय सुंदर.